नमस्कार मंडळी, चला तर रोज रोज भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा कोथिंबीरची वडी। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी कोथिंबीरची एक जुडी घेतलेली आहे। कोथिंबीरची जुडी आपल्याला कोथिंबीर निवडून घ्यायची आहे। निवडून झाल्यानंतर आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी आपल्याला बारीक पूर्ण कोथिंबीर कट करून घ्यायची आहे। इथे सर्व कोथिंबीर जी आहे ती आपण कट करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला ही कोथिंबीर जी आहे ती धुवून घ्यायची आहे। इथे मी 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, इथे मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला ही दुसऱ्या भांड्यामध्ये काढायची आहे, जेणेकरून यातील सर्व पाणी जे आहे ते बाहेर निघून जाईल। त्यानंतर आपल्याला दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे। त्यानंतर ते आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपलं जे वाटण आहे ते बारीक झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये बेसन पीठ घ्यायचं आहे। इथे मी साधारणतः 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये धनिया पावडर टाकायचा आहे 1 चमचा। त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे 1 चमचा टाकायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे ओवा इथे मी साधारणतः अर्धा चमचा टाकलेला आहे। त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला तुम्ही हवं असेल तर गरम मसाला सुद्धा टाकू शकतात। त्यानंतर आपल्याला ते थोडं पाणी करून जे सर्व जे आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे पाणी जे आहे ते थोडंच टाकायचं आहे, जेणेकरून आपलं जे बेसन पीठ आहे ते जास्त पातळ पण होणार नाही आणि जास्त घट्ट पण होणार नाही, याप्रमाणे आपल्याला करून घ्यायचं आहे। तर त्यानंतर आपल्याला दुसरीकडे गॅसवर कढई ठेवायची आहे। कढईमध्ये आपल्याला साधारणतः 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। आपलं तेल जे आहे ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलेलं होतं ते आपल्याला त्या तेलामध्ये टाकायचं आहे। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामधलं जे वाटण आहे ते तेलामध्ये टाकत आहे। टाकल्यानंतर ते आपल्याला व्यवस्थित जे आहे ते परतून घ्यायचं आहे। परतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जे आहे ते तीळ टाकायचं आहे। इथे मी पांढरे तीळचा वापर केलेला आहे। तर तीळ टाकल्यानंतर ते आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। तर हलवल्यानंतर त्यामध्ये आपण जी कोथिंबीर आहे, कोथिंबीरचं आपल्याला सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। कोथिंबीर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे। कोथिंबीरमध्ये आपल्याला थोडंसुद्धा पाणी ठेवायचं नाही आहे, नाहीतर आपलं जे मिश्रण आहे ते पूर्णपणे पातळ होईल। तर तुम्ही बघू शकता आपली कोथिंबीर जी आहे ती कमी झालेली आहे, म्हणजे ती 50% शिजलेली आहे। त्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित परतून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे कमी होईल। तर इथे सर्व जे पाणी आहे ते कमी झालेलं आहे आणि आपली जी कोथिंबीर आहे ते 80% शिजलेली आहे। त्यानंतर आपण जे बेसन पिठाचं मिश्रण केलं होतं ते मिश्रण आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे। तर मिश्रण टाकल्यानंतर ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ते आपल्याला फास्ट ठेवायची आहे, जेणेकरून आपलं जे मिश्रण आहे ते पूर्णपणे घट्ट होण्यास मदत होईल। तुम्ही बघू शकता हळूहळू आपलं जे मिश्रण आहे ते घट्ट व्हायला सुरुवात होत आहे। तर आपलं जे मिश्रण आहे ते पूर्णपणे घट्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, किंवा तुम्ही पातेले घेतलं तरी चालेल। इथे मी प्लेट घेतलेली आहे प्लेन। त्यावर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला यामध्ये वड्या, आपल्याला तुम्हाला ज्याच्यात वड्या करायच्या असेल त्यात तुम्ही घेऊ शकता। इथे मी प्लेटचा वापर केलेला आहे। त्यामध्ये आपलं जे मिश्रण आहे गरम ते त्यावर आपल्याला पसरायचं आहे। तर इथे मी चमच्याच्या सहाय्याने जे मिश्रण आहे ते मी पसरत आहे, जेणेकरून पूर्णपणे ठीक आहे, म्हणजे पूर्ण पसरलं जाईल। त्यानंतर आपल्याला हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। एक 5 ते 10 मिनटं लागतात हे मिश्रण थंड व्हायला। तुम्ही बघू शकता आपले जे मिश्रण आहे ते थंड झालेलं आहे आणि पूर्णपणे घट्टसुद्धा झालेलं आहे, आपल्या हाताला सुद्धा चिपकत नाही। त्यानंतर आपल्याला हे सुरीच्या सहाय्याने आपल्याला या वड्या ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, इथे मी सुरीच्या सहाय्याने जे वड्या आहेत त्या कट करून घेत आहे। त्यानंतर आपल्याला दुसरीकडे जे आहे ते कढाईमध्ये तेल ठेवायचं आहे। इथे तेल जे आहे ते आपल्याला जास्त कडक तापून द्यायचं आहे, नाहीतर आपल्या वड्या ज्या आहेत त्या तेलामध्ये पूर्णपणे वितळून जातील। तर इथे तुम्ही बघू शकता कडकडीत तेलामध्ये आपण जे वड्या आहेत त्या तळून घेत आहे। तर तयार आहे तुमच्या कोथिंबीरच्या वड्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा कोथिंबीरच्या वड्या।